मोफत नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिर गुरुवारी स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशनचा उपक्रम। स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशनच्या विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून 4 जुलै रोजी मोफत नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप आणि आरोग्य शिबिर होणार आहे। सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटल आणि वडीतील चोरडिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन केले आहे। हे शिबिर मारडी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात होईल। विश्व हिंदू परिषद बजरंग दल चोरडिया हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित चोरडिया हे मुख्य आयोजक आहेत। या शिबिरात मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया होईल, तसेच रुग्णांना आवश्यक औषधी मोफत दिल्या जातील। रुग्णांना सेवाग्राम येथे जाणे येण्याची मोफत व्यवस्था फाउंडेशनने केलेली आहे। तपासणीनंतर रुग्णांना मोफत चष्मे दिले जातील। ज्यांची नोंदणी झाली नसेल त्यांना वेळेवर नोंदणी करता येईल। आरोग्य तपासणी शिबिरात बीपी आणि शुगरची तपासणी देखील होईल। अधिक माहितीकरिता विशाल दुधबाळे, राजू रिंगोले, अमर वैद्य, सचिन क्षीरसागर, मंगेश देशपांडे, सुधाकर बोबडे, शेखर काळे, प्रशांत जुंबळे, विजय खिरटकर, पवन ढवस, आकाश पाटील, अमित हरणे, अनुप महाकुलकर यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती आयोजकांनी केली आहे। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। नमस्कार। वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला माझा नमस्कार। आपण दरवर्षी आरोग्याच्या संदर्भात कुठला ना कुठला कार्यक्रम नेहमी घेत असतो आणि मानवतेची सेवा हा विषय आपण लक्षात ठेवून यावेळेसही आपण येत्या 4 तारखेला मार्डीला, 14 तारखेला शिंदोल्याला आणि 18 तारखेला वणी जैताई मंदिर येथे नेत्र तपासणी व मोतियाबिंदू शस्त्रक्रियेचे शिबिर, तसेच आरोग्य तपासणी शिबिर, त्या संदर्भात कुठलाही आपल्याला आरोग्यासंबंधित त्रास असेल आणि यामध्ये संपूर्ण जे औषधी आहे ते आम्ही आमच्याकडून मोफत देणार आहोत। फक्त तपासणीच नाही तर कुठली शस्त्रक्रिया असेल तर तेही आम्ही करण्याचा आमचा पूर्ण ध्यास आहे। यामध्ये पेशंटला कुठलाही खर्च नाही, त्याला येण्या जाण्याची सोय इथून शस्त्रक्रियेसाठी ते संपूर्ण आमची राहील आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तरी आम्ही घेतलेली आहे पूर्णतः। नेहमी आम्ही जे शिबिर घेतो आहे ते याच पद्धतीने घेतो आहे आणि यामध्ये जेवणा खाण्याची जी व्यवस्था आहे ते पण आमचीच असते। तरी वणीकर जनतेला किंवा वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना या शिबिराचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या जवळचे लोक जे काही असेल, ज्यांना आरोग्याचा कुठलाही त्रास असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि या शिबिरामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो आहे।